हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मस्त ना, मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा। प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थांना प्रार्थना करते। चला तर लग्न सराई चालू झालेली आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला शॉपिंग करायची आहे आज, ओके नाही? हां चला आता मग मावशीच्या मुलाचं लग्न आहे माझ्या, त्याच्यामुळे गावात जातोय खरेदीसाठी। शंभू पण रेडी झाली छान, परी पण छान मस्त ड्रेस घातलेला आहे। चला निघतो आता आम्ही लगेच, कारण बराच वेळ झालेला आहे जास्त, चला तर मंडळी तुम्ही बघितलंच असेल, मी गावात गेली आणि मुलींसाठी मी शॉपिंग केली, कारण चला तर मग मावशीच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे तर आपण शॉपिंग केलीच पाहिजे। कारण आता मुलांना परत तेच कपडे घालून असं बोर सारखं वाटायला लागतं ना, त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी नवीन मार्केटमध्ये छान मस्त मुलींचे ड्रेस सुद्धा आलेले आहेत। चला म्हटलं आता लग्नच आहे तर आपण मुलींना छान ड्रेस सुद्धा घेऊयात। ड्रेस घेतले, बरेच जे मला काही वस्तू लागल्यात घरासाठी त्या वस्तू सुद्धा घेतल्या, आणि बाहेर बरंचसं काही ऊन आहे, त्याच्यामुळे आपण आहे ना सगळ्यांनी स्वतःची मात्र काळजी घ्यायची। कारण आता आहे ना उन्हाळ्यात म्हणजे एवढं उन्हाचा त्रास आहे, इतकं तापमान वाढलेलं आहे ना। चला तर मग मी आता संध्याकाळची जेवणाची तयारी माझी चालूच आहे। बघू शकता तुम्ही, संध्याकाळी तिकडनं आली, मस्त छान फ्रेश झाली आणि छान असं पोळ्या केल्या बघू शकता तुम्ही, आणि मस्त काजूची भाजी बनवली। काजूची भाजी म्हणजे परीची तर लईच फेवरेट आहे, आणि आपल्या लेकीची फेवरेट भाजी आहे, म्हणजे आपण त्याच्यामुळे मी परीची छान फेवरेट भाजी बनवली। चला तर मैत्रिणींनो, हे जे प्रोडक्ट तुम्हाला दिसत आहेत हे प्रोडक्ट सगळीच ओरिफ्लेम कंपनीचे आहेत। अतिशय छान आणि मस्त प्रोडक्ट आहेत, कारण मी स्वतः यूज केलेले आहेत, तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। याच्यात बॉडी लोशन, कॉम्पॅक्ट पावडर, त्याच्यानंतर फाउंडेशन, मस्कारा, लिप बाम, परत पावडर, स्क्रब, अतिशय छान प्रोडक्ट आहेत। जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि व्हॉट्सअपला तुमचा ॲड्रेस चला तर मैत्रिणींनो, माझ्या केसांमध्ये खूप कोंडा झालेला आहे, त्याच्यामुळे मी माझा घरगुती उपाय केलेला आहे। कारण माझ्या बाल्कनीच्या गार्डनमध्ये छान मस्त असं कोरफडचं झाड लावलेलं आहे, त्यातूनच मी छान असं कोरफड घेतलं आणि छान मस्त आजूबाजूचे जे काटे असतात ते सुद्धा काढून घेतलेले आहेत, आणि छान कोरफडचा जो गर असतो तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे, आणि त्याच्यात मस्त छान खोबरेल तेल लिंबू पिळून घेतलेलं आहे, आणि ते जेल मी तयार केलं आणि छान मी माझ्या केसांना मसाज केलं। कारण जर जास्त प्रमाणात केसांमध्ये कोंडा झाला, कोंडा म्हणजे आपल्या केसांमध्ये झालेली जी पांढरी पावडर असते त्याला आपण कोंडा म्हणतो, तो खूप म्हणजे नाहीसा होतो, कमी होतो कोरफड लावल्याने। आणि तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता, आपल्या केसांसाठी लिंबू हा खूप फायदेशीर असतो। केसांना कोरफड लावल्याने कोणताच साईड इफेक्ट होत नाही, त्याच्यामुळे आपण सहसा जास्त कोरफडचा यूज केलाच पाहिजे। आणि त्याच्यानंतर कोरफडचे बरेचसे काही फायदे आहेत, आपल्या सौंदर्यासाठी कोरफडचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग हा होत असतो। आपण कोरफड डोळ्यांच्या आजूबाजूला जर लावलं ना तर छान मस्त मसाज केली तर आपल्या डोळ्यांना खूप छान असा आराम मिळतो। डोळ्यांसाठी सुद्धा कोरफडचा उपयोग खूप छान होतो, आणि जर आपल्या केसांमध्ये जर जास्त कोंडा झाला तर त्याच्याने आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्या पिंपल्ससाठी सुद्धा खूप कोरफडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। तुम्ही सुद्धा तुमच्या चेहऱ्याला रात्री रोज लावू शकता, आणि छान
हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवसाचा आहे, कारण त्या दिवशी वहिनी दादा हे आले होते, माझा भाचा भाची. आईने बरंचसं काही अशा डाळी साळी गावरानी लसूण वगैरे सर्वच मला पाठवलेलं होतं त्यांच्याकडे, कारण ते इकडे यात्रेत फिरायला आले होते आणि गावात लग्नसुद्धा होतं. त्याच्यासाठी म्हटलं की चला आपला दादासुद्धा भेटेल आणि वहिनीसुद्धा मला भेटेल. आणि परीची बघा या सोप्यावर साधी मस्ती चालू आहे. जेव्हापासून आणलं ना तेव्हापासून सोप्याचं काय सोडायचं नावच घेत नाही, पण असू द्या तिचीसुद्धा करमणूक झाली आहे छान. आणि मी मस्त मोबाईल स्टँडसुद्धा घेतलेलं आहे. बघू आता. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय.